नमस्कार मित्रांनो, जनगणनेच्या कामात कसूर करणाऱ्या संस्थांवर नागपूर मनपा कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय जनगणना 2026च्या कामात टाळाटाळ करणाऱ्या शाळा, महाविद्यालये आणि शासकीय संस्थांविरुद्ध नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. आयुक्तांनी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूरमधील अनेक नामांकित शिक्षण संस्थांनी अद्याप आपल्या कर्मचाऱ्यांची यादी जनगणनेच्या कामासाठी सादर केलेली नाही. यामध्ये प्रामुख्याने खालील शाळांचा समावेश आहे: सिव्हिल लाईन्स भवन्स, भारतीय कृष्णा विद्या विहार, तेलंगखेडी, मदन गोपाल अग्रवाल सीताबर्डी आणि सेंटर पॉइंट स्कूल, सेमिनरी हिल्स. जनगणनेचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ज्या संस्थांचे कर्मचारी प्रगणक किंवा पर्यवेक्षक म्हणून नियुक्त होऊनही कामावर हजर झालेले नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनपाच्या सर्व 10 झोनमधील सहाय्यक आयुक्तांना अशा संस्थांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. अनेक विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालय प्रशासकीय आदेशांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाद्वारे राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेत विलंब होत असल्याने प्रशासनाने आता कायदेशीर बडगा उगारण्याचे निश्चित केले आहे. जर एखाद्या विभागाने किंवा संस्थेने आदेशांचे पालन केले नाही तर त्या विभागाचे प्रमुख किंवा संस्थेचे संचालक यांच्यावर थेट फौजदारी कारवाई केली जाईल. या कडक भूमिकेमुळे शहरातील शिक्षण संस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.